आता घरच्याले मी रिकामा दिसलेला आवडत नाही का म्हणून मला कामाला लावून देतात. तर काय विषय चला पुढे सांगतो. तर कस काय पब्लिक मी आपला तात्या रात्री 12-1 वाजता झोपून सकाळी 8 वाजता उठणं याचीच आम्ही मान करी. आज सकाळी सकाळी नळ आले आणि या धामधुमीत मला उठवण्यात आलं. जर मला उठवलं नसतं तर 1 घंटा मी अजून झोपलो. सकाळी सकाळी नळ आले मी त्याला मग मोटर लावून दिली. पण पहाट साखर झोपून मला उठवलं याचा मला राग आला. राग शांत व्हायच्या आधी मी लगेच तयारी केली मी वावराकडे निघालो. ते कसं आहे रागाच्या भरात एक भाकर मला शिल्लक धकती. लई दिवसाने या पोरानं गावाला भेट दिली म्हणून मी याची भेट घेतली आणि आईसोबत मी सरकीतील वावरात निघालो. एकदाच सगळं पाणी गिनी देणं झालं. आता फक्त पायप जमा करायची होती. मेन म्हणजे यावर्षी हळद लवकर काढायची होती आणि आज त्याचाच पाला पेटवायचा होता. वावरात आल्यावर बाबाची एकदाची मी भेट घेतली. त्याचं झालं होतं कडबा कापणं. 15-20 मिनिटं मी बाबासोबत गप्पा मारल्या आणि हा कामाला सुरुवात केली. टमाट्याचे 10-12 झाड होते ते मी एकदाची उपटून फेकले आणि तेवढं काय नाही इकडे मिरच्या तोडून घेतल्या. आपल्या बैलाला पाणी पाजायसाठी एकदाची मोटर सुरू केली आणि तेवढ्यात इकडे बालवीर मधली भवंडर परी आली का काय रे भाऊ. विषय तर एकदम क्वालिटी दिसायला मला. त्याच्यामध्ये मी गुतायचो म्हणून मी पटपट मावाले कामावर उरकायला सुरुवात केली. 15-20 मिनिटं घालून मी एकदाची पायपा जमा करून घेतली. टमाट्याचे काही झाड उपटायचे राहिले होते मग ते काम करून घेतलं. मी सगळे झाडं उपटले आणि आईजवळ नेऊन दिले. म्हणजे ते कसं आई आता आरामशीर टमाटे तोडते. 1-1.5 वाजेला पूर्ण काम झालं आणि एकदम ऊन बेकार तापू लागलं. एवढ्या उन्हात नाही रानवा पेटवायचं म्हणजे अंगाची आग करून घेणं हे भाऊ. म्हणूनच ते काम संध्याकाळवर ढकललं. मी एकदा झोपलो डायरेक्ट संध्याकाळी 5:30 वाजता उठलो आणि चला म्हणलं बुवा आता आपण रानवा पेटू. आता मी पेटवतो रानवा तर तात्या तुम्ही वाजवा.